टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बैसरण व्हॅलीतल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक आठवडा पूर्ण झालेला आहे, पण अजूनही त्या थेट दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं नाही। मात्र आता अशी माहिती समोर आलेली आहे, या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस असतील किंवा सुरक्षा यंत्रणा असतील यांनी जवळपास 3000 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे आणि अजूनही त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे। अनंतनाग जिल्ह्यातलं ही आपण पहलगाम पोलीस स्टेशन बघतोय। या पोलीस स्टेशनमध्ये देखील जवळपास 250 ते 300 जणांची कसून जी चौकशी आहे ती सुरू आहे। ज्यांच्यावर संशय वाटतोय त्यांना अजूनही थांबवून घेण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्यावर वाटत नाही त्यांना सोडून देण्यात येत आहे। या 3000 जणांमध्ये प्रामुख्याने घोडेस्वार आहेत, त्याचबरोबर फोटोग्राफर आहेत, त्याचबरोबर गेल्या 10 वर्षांमध्ये दगडफेक केलेले जे काही तरुण होते, मग त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली असेल किंवा सुरक्षा यंत्रणांवर केली असेल, म्हणजे जे संशय त्या सगळ्यांना संशयितांना सध्या ताब्यात घेतलेला आहे। आणि या अनंतनाग जिल्ह्याप्रमाणेच कुलगाम असेल, त्याचबरोबर शोपियान जिल्हा, म्हणजे जे संवेदनशील जिल्हे आहेत किंवा जी संवेदनशील गावं आहेत त्या भागामधून या सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे ही सगळी कसून अशी चौकशी सुरू आहे। आणि या 3000 जणांशिवाय 75 ग्राउंड वर्कर्सना देखील ताब्यात घेतलेलं आहे, जे दहशतवादी कारवायांमध्ये जे मदत करत होते किंवा जे संशयित होते त्यांच्याकडे देखील कसून चौकशी सुरू आहे। कारण अतिरेकी जे आलेले होते, दहशतवादी जे आलेले होते, त्यांना स्थानिकांची मदत झालेली होती। त्यामुळे धागेदोरे अजूनही मिळालेले नसले तरी या 3000 जणांच्या चौकशीमधूनच सुरक्षा दलांना खरं तर यश येईल अशी एक शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर।